एक ब्रेकिंग न्यूज आहे। 2026 पासून वर्षातून दोनदा सीबीएसई बोर्डाच्या 10वी परीक्षा होणार आहे। फेब्रुवारी आणि मे महिन्यामध्ये सीबीएसई बोर्डाची 10वीची परीक्षा होणार आहे। सीबीएसई बोर्डानं हा मोठा निर्णय घेतलाय। फेब्रुवारीमधील परीक्षेला बसणं अनिवार्य आहे असं सीबीएसईचं म्हणणं आहे, तर मे महिन्यातील परीक्षेला बसणं इच्छुक असेल असंही सीबीएसई बोर्डानं म्हटलेलं आहे। आतापर्यंत ज्या पद्धतीनं ग्रॅज्युएशन असेल किंवा पीजी साठी सेमिस्टर पॅटर्न हा राबवला जात होता, तसंच काहीसा हा प्रकार आहे का असा सवाल उपस्थित होतोय। 2026 पासून वर्षातून दोनदा सीबीएसई बोर्डाची 10वीची परीक्षा होणार आहे। हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। या परीक्षा फेब्रुवारी आणि मे महिन्यामध्ये सीबीएसई बोर्डाची कडून घेतली जाणार असल्याची माहिती आहे। 10वीची ही परीक्षा असेल तर सीबीएसई बोर्डानं हा मोठा निर्णय घेतलेला आहे। फेब्रुवारीमध्ये जी परीक्षा होईल त्या परीक्षेला बसणं अनिवार्य असेल, तर मे महिन्यातील परीक्षेला बसणं ऐच्छिक असेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल? सीबीएसईने एक मोठा निर्णय घेतलेला आहे, नेमके कोणते बदल 2026 पासून लागू होणार आहेत 10वीच्या परीक्षेविषयी? सीबीएसईने आज एक मोठा निर्णय घेतलेला आहे, याला बाजारात दिलेली आहे। खास करून 10वीची जी परीक्षा असते ती 2026 पासून लागू होणार आहे। यामध्ये 10वीच्या बोर्डामध्ये जे परीक्षा देणारे विद्यार्थी असतात त्यांना जी पहिल्या टप्प्यातली परीक्षा असेल ती देणे अनिवार्य असेल आणि दुसऱ्या टप्प्यातली जी परीक्षा असणार आहे ती ऑप्शनल असणार आहे। 2 टप्प्यांमध्ये ही परीक्षा होणार आहे। पहिल्या टप्प्याचा रिझल्ट जो आहे साधारणतः एप्रिल महिन्यात येईल आणि दुसऱ्या टप्प्याचा रिझल्ट आहे तो साधारणतः जून महिन्यात येईल। यामध्ये सोबतच अंतर्गत असेसमेंट जे असतं ते साधारणतः वर्षातून फक्त एकदा सीबीएसईच्या माध्यमातून नियमानुसार करण्यात येईल। आणि महत्वाचं म्हणजे सीबीएसईच्या संदर्भात जे बोर्ड एक्झाम आहे 10वीची त्याला सीबीएसई बोर्ड समजलं जातं। देशभरात साधारणतः मोठ्या संख्येने शाळा आहे, सर्व केंद्रीय विद्यालय याच्या अंतर्गत येतात। आणि सोबतच ज्या राज्यांनी सीबीएसई पॅटर्न अवलंब केलेला आहे, दिल्ली सारख्या राज्यामध्ये असो किंवा मग पंजाब सारख्या राज्यामध्ये सीबीएसईचा जो बोर्ड आहे तो तिथे लागू होत असतो। त्यामुळे हा एक मोठा निर्णय असा म्हणावा लागेल। लाखोच्या संख्येनं विद्यार्थी आहे त्यांच्या या निर्णयामध्ये फायदा होणार आहे। ज्यांना पहिल्या टप्प्यामध्ये मार्क कमी पडतात त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये संधी असेल। या दोन्ही टप्प्यांमध्ये ज्या याच्यात सगळ्यात जास्त मार्क असेल त्याचा तुम्हाला ते स्वीकारता येईल अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना देखील या निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहे। त्यामुळे पहिला टप्पा अनिवार्य असेल तर दुसरा टप्पा हा पर्यायी असणार आहे। बरोबर आहे प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीची अपडेट आपण घेत राहूयात।